अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करून त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं होतं. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटलेत. या हल्ल्याचा निषेधार्थ पन्हाळगडावरील राम मंदिर परिसरात जिजाऊ ब्रिगेड आणि सर्व नागरिकांच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला. हल्लेखोर दीपक काटेवर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांना देण्यात आलं. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲडव्होकेट रवींद्र तोरसे यांनी विचाराची लढाई विचारानं लढली पाहिजे. प्रवीण गायकवाड यांनी कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असं वक्तव्य केलेलं नाही. तरीही त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला होणं हे चुकीचं असल्याचं सांगितलं. यावेळी माजी नगराध्यक्ष रुपाली धडेल, माजी नगरसेविका तेजस्विनी गुरव, दीपा काशीद, सुरेखा गोसावी, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भीमराव काशीद, रामानंद गोसावी, राजू नगारजी, सोपान गोसावी, जिजाऊ ब्रिगेडच्या पन्हाळगडावरील कार्यकर्त्या आणि नागरिक उपस्थित होते.